नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेशल त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे, म्हणजे त्यांचा निकाल लागलेला आहे आणि जे विद्यार्थी आता 10वीचा निकालाची वाट बघताय अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्ण हा व्हिडिओ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या का 12वीचा निकाल लागलेला आणि 10वीचा निकाल कधी लागेल या संदर्भामध्ये अपडेट आलेली आहे। 10वीच्या निकालाबाबत तुम्ही एक आपला व्हिडिओ आहे तो देखील बघू शकता आणि यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेमध्ये आता फेल झालेले म्हणजेच काय नापास झालेले का ज्यांना कमी गुण मिळाले किंवा त्यांना 1-2 विषय 3-4 विषयामध्ये बघा मार्क कमी मिळाले, तर अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता अशा विद्यार्थ्यांसाठी हा पूर्ण सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपला। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करा। विद्यार्थी मित्रांनो, विदाउट स्किपिंग हा व्हिडिओ बघा, कारण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले अशा विद्यार्थ्यांसाठी बघा। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये कमी गुण मिळाले म्हणजेच काय का जे नापास झालेले काय विद्यार्थ्यांना, तर अशा विद्यार्थ्यांनी खचून घेऊ नका। त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बघा। मित्रांनो, जीवनामध्ये अशा गोष्टी येतच असतात बघा मित्रांनो, त्यामुळे आता पुढे सावरायचं कसं बघा। आता मित्रांनो, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं बघा, महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला, राज्यात यंदा देखील मुलींनी बाजी मारली बघा मित्रांनो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय का, दरम्यान कमी गुण मिळालेल्या काही विद्यार्थी नाराज आहेत, पण त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे। महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता बघू शकता आपण का ज्या मुलांना मार्क कमी मिळाले, मित्रांनो लक्षात घ्या का ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, मार्क मिळाले, तर ती मुलं पुन्हा बसू शकतात असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या बघा आता का ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले म्हणजेच नापास झाले त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जायचे, पुन्हा एकदा त्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार आहे। त्यानंतर बोर्डाचे पेपर देऊन पुन्हा एकदा ते पास होऊन पुन्हा एकदा पुढचं त्यांचं जे करिअर आहे त्यावरती फोकस करू शकतात पुढे। मित्रांनो लक्षात घ्या का 12वीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून त्यांनी अभिनंदन केले। त्यानंतर विद्यार्थ्यांना 12वीत कमी गुण मिळाले अशी कोणी नाराजी होऊ नये त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो परीक्षा लवकर घेण्याची सूचना केसरकर यांनी दिलेली बघा मित्रांनो बघा। त्यानंतर मित्रांनो बघा, 10वीचा निकाल 27 जूनला लागू शकतो बघा मित्रांनो। व्हिडिओ स्किप करायचा नाही कारण पूर्ण डिटेल देणार आहे। 10वीचा हा निकाल 27 जूनला दिलेला आहे मित्रांनो। इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे मित्रांनो, इथं 27 मे लक्षात घ्या, इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे। 27 मेला निकाल हा लागणार आहे। त्यानंतर बघा 24 तारखेपासून प्रवेश सुरू होतील असे ते म्हणत। त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जी मुलं 12वीत पास झाले परंतु ज्यांना कमी मार्क मिळाले ती मुलं पुन्हा एकदा 12वीची परीक्षा देऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो बघा, असं आपला डिटेलमध्ये याच्यामध्ये आले। पण आता व्हिडिओचं बघा महत्त्व काय का, पुरवणी परीक्षेसाठी कधी करायचा अर्ज। आता पुरवणी परीक्षा म्हणजेच काय, रिपीटर लक्षात घ्या काय का, रिपीटर त्याला म्हणतात आपण का जे विद्यार्थी नापास झालेले पुन्हा एकदा त्यांना परीक्षा देण्याची संधी असते त्यांना पुरवणी परीक्षा अशी म्हटले जाते। पुढे बघा, सर्व विषयांसह 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट 2024 फेब्रुवारी मार्च 2025 या दरम्यान असणाऱ्या 2 संधीच हाताशी असतील। जुलै ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे। त्यासाठी 27 मे पासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील बघा मित्रांनो। आता तुम्हाला जे विद्यार्थी कमी गुण मिळाले म्हणजे फेल झालेले, डायरेक्ट स्पष्टपणे सांगतोय का त्या विद्यार्थ्यांना 27 मे पासून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची संधी आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या कॉलेज असेल, तुमची शाळा काय असेल तिथं जाऊन या, त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांना सांगा का आपल्याला रिपीटरचा फॉर्म भरायचे, ती काय असेल प्रोसेस ती तुमच्याजवळ करून घेतील आणि या संदर्भात अपडेट आली तर तुम्हाला मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा निकाल 27 मेला लागेल, त्याची डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून देईल। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवायचं कारण होतं। त्यापुढे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका कारण सगळ्यात महत्त्वाची बातमी। आणि जे विद्यार्थी रिपीटरला आहे 10वी असो 12वी असो त्या विद्यार्थ्यांसाठी पण अपडेट दिली जाईल आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी लोड घेऊ नका, तुम्हाला जी काय अपडेट येईल ती देईल आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा। तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओ।